हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन सायन्स पार्ट 2 क्लास 10th मधील हा चॅप्टर आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सब फायलम व्हर्टिब्रेटामधील काही क्लास. पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण आपण या क्लासमधील सायक्लोस्टोमेटा, पायसेस आणि ॲम्फिबिया हे टॉपिक आपण कव्हर केले होते. या लेक्चरमध्ये आपण रेप्टायलिया, एव्ज आणि मॅमल्स हे 3 क्लास आपण आता कव्हर करूया. पाठीमागचे क्लास ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी इथं आय बटनवरती क्लिक करून ते लेक्चर आधी बघून घ्या. बघूया आपण आता पहिला क्लास या लेक्चरमधील क्लास रेप्टायलिया. बघा, क्लास रेप्टायलिया हा पायसेस नंतर येणारा एक ऑर्गॅनिझमचा क्लास आहे आणि हा क्लास हा वेल डेव्हलप्ड क्लास म्हणतो आपण. आतापर्यंत जे आपण फायलम पाहिले, क्लास पाहिले, त्यामधील सगळे जे काही क्लास होते ते ॲक्वॅटिक होते. काही ॲक्वॅटिक प्युअरली ॲक्वॅटिक होते, तर काही सब ॲक्वॅटिक म्हणजे ॲक्वॅटिक प्लस टेरेस्ट्रियल असे राहणारे, जसे की ॲम्फिबिया होते. हा जो काय क्लास आहे तो प्युअरली टेरेस्ट्रियल आहे. लक्षात येते का? म्हणजे हे काय आहे, तर हा जो क्लास आहे तो फर्स्ट टेरेस्ट्रियल ॲनिमलचा आपण आहे असं आपण ओळखू शकतो, किंवा असं आपण ह्याला म्हणतोय. म्हणजे लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ इव्हॉल्युशन, ॲनिमल इव्हॉल्युशन, दीज आर द फर्स्ट टू टेरेस्ट्रियल ॲनिमल. म्हणजे टेरेस्ट्रियलवरती म्हणजे जमिनीवरती आलेले हे पहिले ॲनिमल्स आहेत. ओके, म्हणजे त्याला म्हणतोय आपण रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे काय, की ॲनिमल जे सरपडत असतात किंवा रांगत चालत असते, जसं की स्नेक असेल किंवा क्रोकोडाईल असेल. दिस इज द क्रिपिंग अँड क्राउलिंग. अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिझम आपल्याला क्लास रेप्टायलियामध्ये दिसून येत असते. कळालं का? बघा, हे आहेत ते फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. दिस ॲनिमल्स आर फर्स्ट ऑर्गॅनिझम, दे प्युअरली लिव्हज ऑन द लँड. ओके, यांच्यामध्ये आपल्याला क्रिपिंग मुवमेंट म्हणजे ती सरपटण्याची मुवमेंट आपल्याला तिथं दिसून येत असते. हे पण कसे आहेत बघा, दिस ऑल्सो कोल्ड ब्लडेड. जसं पायसेस कोल्ड ब्लडेड म्हणजे पिक्युलोथर्मिक म्हणलं होतं, हे पण तसे आपल्याला पिक्युलोथर्मिक्स म्हणजेच कोल्ड ब्लडेड असे ऑर्गॅनिझम दिसून येत असतात. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट कॅरेक्टर बघा आपल्याला काय, दे क्रीप ऑन लँड, देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्ट अप. म्हणजे ते असे क्रीप, जमिनीला असं ते सरपडत असतात, ते पॅरलल मध्ये असं जमिनीवरती चालत असतात किंवा ते रांगत असतात, पण ते असं लिफ्ट अप करत नाहीत. म्हणजे ते असे उभारून चालू शकत नाहीत. ते असे लँडशी पॅरलल मध्येच ते वॉकिंग करत असतात किंवा ते क्रीप करत असतात. क्रिपिंग किंवा क्राउलिंग आपण असं त्याला म्हणत असते. हे रेप्टाइल आपल्याला अशा प्रकारे दिसून येत असते. त्यांची स्किन ड्राय असते, स्केली असते. ड्राय म्हणजे अशी रफ अशी स्किन दिसून येते, स्केली असतात. त्यांच्या स्किनवरती स्केल दिसून येतात आपल्याला. ओके, स्केली आणि ड्राय स्किन आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येत असते. जसं की ॲम्फिबियामध्ये बघा, सॉफ्ट आणि मॉइस्टी स्किन होती, तशी ह्यांच्यामध्ये म्हणजे त्या रेप्टाइल्समध्ये आपल्याला सॉफ्ट स्किन दिसून येत नाही, हार्ड आणि स्केली स्किन तिथं दिसून येत असते आणि ती स्किन ही ड्राय असते. ओके, नेक ह्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, बघा आता हेड आणि इथं आपल्याला इथं छोटीशी नेक दिसते, छोटीशी नेक आहे. त्याचबरोबर त्यांची अशी नेक्स्ट बॉडी तिथं दिसून येत असते. म्हणजे बॉडीला काय सांगितलं आपल्याला, हेड, नेक अँड ट्रंक असं 3 डिव्हिजन मध्ये आपण त्यांची बॉडी डिवाइड करू शकतोय. एक्सटर्नल इयर पण यांच्यामध्ये पण अब्सेंट आहे. एक्सटर्नल इयर इज द अब्सेंट. ओके, टिम्पॅनम डायरेक्ट इथं प्रेझेंट असतात आपल्याला. त्यांच्यामध्ये बघा, डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ द क्लॉ. यांच्यामध्ये आपल्याला क्लॉ दिसते, जसं की हा लेग झाला आणि अशा प्रकारे डिजिट्स असतात इथं. ओके, आणि इथं छोटीशी क्लॉ आपल्याला तिथं दिसून येत असते. असं त्यांच्या लेगचं स्ट्रक्चर आहे. पेअर्ड अपेंडेजेस दिसतात आपल्याला, बायलॅटरली सिमेट्रिकल दिसते, 3 जर्म लेअर आहे हे. त्याचबरोबर यू सिलोमेट आहेत. असे हे कॅरेक्टर तुम्हाला इथं लक्षात आले पाहिजे. ओके, ॲनिलिडापासून जे काय पुढं आपण बघणार होते सगळे यू सिलोमेट आहेत. काही मध्ये बायलॅटरल सिमेट्री किंवा मोस्ट ऑफ दी हे जे काही व्हर्टिब्रेट आहेत ते सगळे आपल्याला तिथं बायलॅटरल सिमेट्रीमध्ये दिसून येत असतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपल्याला काय सांगितलं इथं, एक्झाम्पल आहे जे टॉर्टाईज आहेत, कासव वगैरे आहेत, लिझार्ड आणि स्नेक. हे एक्झाम्पल आपल्याला त्यांच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. बघा, क्लास रेप्टायलिया ह्या क्लासमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय गोष्ट लक्षात ठेवायचे, दीज आर द फर्स्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल. ट्रू टेरेस्ट्रियल, हे प्युअरली टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. त्याचबरोबर यांच्यामध्ये एक पिक्युलोथर्मिक्स आहेत. ओके, बॉडीवरती स्केल्स आणि ड्राय स्किन तिथं दिसून येत असते. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला ह्या क्लास रेप्टायलमध्ये लक्षात ठेवायचे. रेप्टाइलचे काही एक्झाम्पल दिले इथं, स्नेक्स आहेत, क्रोकोडाईल आहेत. ओके, आणि अशा प्रकारे लिझार्ड आहेत, गार्डन लिझार्ड म्हणतो आपण, सरडा वगैरे आहेत ते, चॅमिलियन आहेत, कलर बदलणारे. हे सगळे आपल्याला रेप्टाइलमध्ये दिसून येत असते. आता रेप्टाइल नंतर इव्हॉल्युशन झालेला जो काय क्लास आहे तो आहे क्लास एव्ज. एव्ज मध्ये आपल्याला सगळे बर्ड दिसून येत असतात. बघा, लक्षात ठेवा, बर्ड्स म्हणजेच एव्ज म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे, आता हे बघा,
हे पूर्ण कसे ते कम्प्लिटली अडॅप्टर फॉर द एरियल लाईफ. ओके, एरियल लाईफ मध्ये ते कम्प्लिटली अडॅप्टेड असतात, हवेमध्ये असतात, म्हणजे ते पूर्णपणे टेरेस्ट्रियल मध्ये आपल्याला ते दिसून येत असतात. ओके, हे वर्टिब्रेट्स आहेत आणि हे कम्प्लीट डेव्हलप्ड आहेत. ते कसे आहेत? वॉर्म ब्लडेड आहेत. ओके, वेल डेव्हलप्ड इव्हॉल्युशन झालं म्हणतो आपण त्याला होमिओथर्मिक म्हणतो आपण त्याला, होमोथर्मिक्स. म्हणजे ते रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर, म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं मेकॅनिझम असतं. त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, हे इम्पॉर्टंट आहे. बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट त्यांचं बॉडी टेम्परेचर हे चेंज होत नाही. बर्ड्समध्ये वगैरे बघा ते थोडे वॉर्म असतात. तुम्ही असं एखादा बर्ड वगैरे असं हातात घेतलं तर तुम्हाला ते थोडंसं वॉर्म लागतो. कारण का? त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट त्यांचं बॉडी टेम्परेचर हे चेंज होत नसतं. ओके, म्हणजे ते कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर, स्वतःच ते बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवू शकतात, कॉन्स्टंट मध्ये ते ठेवू शकतात. बॉडी बघा यांची कशी आहे? बॉडी इज द स्पिंडल शेप्ड. जसं की फिश मध्ये आपण स्पिंडल शेप्ड म्हणलं होतं, तसं ह्यांची पण बॉडी स्पिंडल शेप्ड आहे. फॉर द मिनिमाइज द एअर रेजिस्टन्स ड्युरिंग द फ्लाइट. हे फ्लाइट करत असतात म्हणजे हवेत उडत असतात, त्यावेळेस त्यांना एअरचा जो काय प्रेशर आहे किंवा एअरचा जो काय रेजिस्टन्स फेस होणार आहे, तो रेजिस्टन्स फेस करण्यासाठी त्यांची बॉडी ही स्पिंडल शेप्ड आपल्याला तिथं दिसून येत असते. आता यांच्यामध्ये बघा विंग्स प्रेझेंट असतात. विंग्स समोर म्हणजे जे काय फोर लिम्ब दिसतात आपल्याला, म्हणजे जे पुढचे जे काय हात असतात त्या हातांचं किंवा फोर लिम्बचं मॉडिफिकेशन विंग्स मध्ये झालेलं असतं. ओके, म्हणजे फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू द विंग्स, डिजिट्स आर कव्हर्ड विथ द स्केल. म्हणजे पुढच्या हातांचं म्हणजे समोरच्या हातांचं त्यांचं विंग्स मध्ये कन्व्हर्शन झालंय. त्यांच्या डिजिट्स वरती म्हणजे त्यांच्या बोटांवरती छोटे छोटे स्केल असतात किंवा त्यांच्या पायांवरती स्केल दिसतात. क्लॉज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असताना तिथं दिसून येत असते. ठीक आहे, यांच्यामध्ये पण बघा एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन दोन्ही स्केलेटन तिथं प्रेझेंट असतात. एक्झोस्केलेटन जे असतं, एक्झोस्केलेटन जे आहे ते इन द फॉर्म ऑफ फिदर्स दिसून येत असतं. त्यांचे जे काय पंख असतात, फिदर्स, ते फिदर्स एक प्रकारचे नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस असतात. केरोटीन या प्रोटीन पासून तयार झालेले असतात आणि दिस फिदर्स आर वन टाइप ऑफ द एक्झोस्केलेटन. एंडोस्केलेटन आहे त्यांच्यामध्ये बोनी म्हणजेच हाडांपासून तयार झालेलं त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन असतं. वेटलेस अशी बोन्स त्यांच्यामध्ये असतात ड्यू टू द हेल्पिंग टू द फ्लाइट ड्युरिंग द फ्लाइट. अशासाठी त्यांच्यामध्ये हॉलो बोन्स पासून तयार झालेलं एक एंडोस्केलेटन ही दिसून येत असतं. नेक बघा त्यांच्यामध्ये नेक प्रेझेंट आहे बिटवीन हेड अँड ट्रंक. असं त्यांचं हेड आहे, इथं आपल्याला नेक दिसते आणि हे ट्रंक आहे आणि इथं विंग्स वगैरे दिसतात, क्लॉज आहेत विथ लेग्स. अशा प्रकारे आपल्याला तिथं त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं दिसून येत असतं. लास्ट अँड इम्पॉर्टंट मॉडिफिकेशन बघा त्यांच्यामध्ये जॉज आर मॉडिफाईड इन टू द बिग्स. ओके, बिग म्हणजे चोच असते त्यांच्यामध्ये आणि ती बिग जी आहे ती जॉचं मॉडिफिकेशन आहे. म्हणजे जॉ, अप्पर जॉ, ठीक आहे बघा असं अप्पर जॉ आणि लोअर जॉ असं जे काय बिग असते, अप्पर जॉ आणि लोअर जॉ असतात ते मॉडिफाईड झालेत बिग्स मध्ये. म्हणजे त्यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट आहेत इन द फॉर्म ऑफ बीक. ओके, बीक त्यांच्यामध्ये बर्ड्स मध्ये आपल्याला हे प्रेझेंट असणार एक पिक्युलर किंवा त्यांच्यातलं इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे तिथं दिसून येते आपल्याला. बघा हे कॅरेक्टर आहेत क्लास एव्ज मधील. एव्ज मध्ये काय म्हणतो आपण त्याला, दे आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर द एरियल लाईफ. त्याचबरोबर वॉर्म ब्लडेड आहेत, त्याला आपण ह्युमिओथर्मिक म्हणतोय. त्यानंतर त्यांची बॉडी आपल्याला स्पिंडल शेप्ड दिसते. त्यांच्यामधील फोर लिम्स हे विंग्स मध्ये मॉडिफाईड झालेले दिसून येत असतात. नेक त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ फिदर्स, एंडोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ बोन्स असतं आणि जॉ त्यांच्या मॉडिफाय झालेत बिग्स मध्ये. हे कॅरेक्टर आहेत आपल्याला क्लास एव्ज मधील. एक्झाम्पल बघा कोणते कोणते, पिकॉक मोर आहे, पॅरट्स आहेत, पेंग्विन आहेत, डक आहेत, अशा प्रकारचे पिजन आहेत. हे एक्झाम्पल आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे इन द क्लास एव्ज. लास्ट आणि वेल डेव्हलप्ड जो काही क्लास आहे तो काय आहे, क्लास मॅमेलिया. ओके, मॅमेलिया हे क्लास आपण आता बघू, डिस्कस करू. मॅमेलिया म्हणजे काय की इट शोज द प्रेझेन्स ऑफ द मॅमरी ग्लँड्स. ओके, मॅमरी ग्लँड. आता हे मॅमरी ग्लँड काय, मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिझम मिल्क प्रोड्यूस करतात फॉर नरिशिंग देअर न्यू यंग वन्स, नवीन यंग वन्सला किंवा त्यांच्या पिल्लांना मिल्क प्रोड्यूस करतात नरिशमेंटसाठी, त्यांना आपण म्हणतोय मॅमेलिया. आणि त्यांच्यामध्ये ती मॅमरी ग्लँड असते. ही मॅमरी ग्लँड म्हणजे काय, इट इज द मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड. आणि ही ग्लँड ज्यामध्ये किंवा मिल्क प्रोड्यूस करणारे जे सगळे ऑर्गॅनिझम आहेत ते सगळे ऑर्गॅनिझम ह्या क्लास मॅमेलियामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे, बघा आता यांचे कॅरेक्टर काय, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड, इट इज द इम्पॉर्टंट अँड पिक्युलर कॅरेक्टर. अनदर इज द इट इज द वॉर्म ब्लडेड. ओके, वॉर्म ब्लडेड आहेत, होमिओथर्मिक म्हणतो आपण त्याला. त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं आणि ते एक एन्व्हायरमेंटनुसार ते चेंज होत नसतं.
बॉडीचं डिव्हिजन बघा काय काय दिसतं. बॉडी इज डिवायडेड इंटू द हेड. ओके, हेड असतं त्यांच्यामध्ये, नेक, ट्रंक अँड टेल. हेड, नेक, ट्रंक अँड टेल मध्ये आपण त्यांची बॉडी डिव्हिजन दिसून येत असते. हेड आहे, नेक आहे, ट्रंक आहे आणि टेल आहे. ओके, ह्युमन पण या कॅरेक्टरमध्ये येतात, पण ह्युमनमध्ये टेल आता अब्सेंट आहे. ओके, लक्षात ठेवा, ह्युमन्स पण आपल्याला ह्या क्लास मॅमिलियामध्ये इन्क्लुडेड करताना दिसून येत असेल. बघा नेक्स्ट कॅरेक्टर काय आहे त्याच्यामध्ये, डिजिट्स प्रोव्हाइडेड द नेल्स. डिजिट्स वरती नेल्स असतात आपल्याला इथं. क्लॉज आहेत, ओके, किंवा हुज आहेत. हुज म्हणजे खुरं असतात, जसं की कॅटल्समध्ये बघा इथं इथं आपल्याला खुरं दिसते झेब्रामध्ये किंवा वगैरे. काय मध्ये आपल्याला क्लॉज दिसतात. ठीक आहे, हे आपल्याला त्यांचं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे. एक्झोस्केलेटन आहे आपल्यामध्ये. एक्झोस्केलेट इन द फॉर्म ऑफ द हेअर्स आहेत. काही फूर्स दिसतात हेअर्समध्ये आणि फिदर्स टाईपमध्ये किंवा हेअर्स टाईपचं आपल्याला एक एक्झोस्केलेटन दिसतं. इट इज द मेड अप ऑफ द प्रोटीन, कॅरोटीन प्रोटीन पासून तयार झालेलं असतं. एंडोस्केलेटन आपल्याला दिसून येते मोस्ट ऑफ द बोनी. काही मध्ये म्हणजे आपल्यामध्ये पण काही ऑर्गन्समध्ये आपल्याला कार्टिलेजेस पण प्रेझेंट असतात, दिसून येत असतात. अशा प्रकारे आपल्याला क्लास मॅमिलिया दिसून येत असतात. या कॅरेक्टर व्यतिरिक्त काही कॅरेक्टर अजून लक्षात ठेवा. आपण कसं आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. त्यानंतर आपल्याकडे सिमेट्री बघा लक्षात ठेवा, बायलॅटरल सिमेट्री दिसून येतं आपल्यामध्ये. त्यानंतर यू सिलोमेटा होता आपण. यू सिलोमेट हे कॅरेक्टर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे आपल्यामध्ये बॉडीचे काही कॅरेक्टर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत इन क्लास मॅमेलिया. ओके, क्लिअर आहे. अशा पद्धतीनं आपले हे जे काय सब फायलम व्हर्टिब्रेट आहेत त्यातली 6च्या 6 क्लास आपण इथं क्लिअर केलेले आहेत. ओके, क्लास सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, अँफिबिया, रेप्टाइल्स, एव्ज आणि मॅमल्स हे आपण सर्व कॅरेक्टर इथं, सर्व क्लासेस आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपला हा चॅप्टरही कंप्लीट झालाय. पूर्ण चॅप्टरमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा, आपण तुमचे डाऊट क्लिअरही करू. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा नवीन चॅप्टर इथं सुरू करणार आहोत. लेक्चर समजलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करताय, शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपल्याला चॅनलवरती जॉईन बटन देखील आलं आहे. तुम्हाला जर सुपर चॅट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जॉईन बटनवरती क्लिक करून ते बटन जॉईन करा. ठीक आहे, थँक्यू.